तेरवाड मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून काल रविवारी कुरुंदवाड येथील अनिश हॉस्पिटल समोर जोरात अपघात झाला। तर आज दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटे डुलकी लागल्याने भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या आयशर वाहनाला जोराची धडक दिल्याची घटना घडली। या भीषण अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली। गोवा येथील भाविक अक्कलकोट येथे देवदर्शन करून परत गोव्याकडे जात असताना पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। मारुती सुझुकी इगिन्स क्रमांक GA04E8589 ही चारचाकी गाडी चालकाला डुलकी आल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर वाहनावर आदळली। अपघातात कारचे इंजिन पूर्णपणे चक्काचूर झाले। दरम्यान या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महिन्यापूर्वी घालवाड येथील एका युवकाचा चारचाकी अपघातात मृत्यू झाला होता। 15 दिवसांपूर्वी राघवेंद्र टॉकीज जवळ ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला। 4 दिवसांपूर्वी तेरवाड वजनकाटा परिसरात कुरुंदवाड येथील आकाश गोसावी यांचा अपघाती मृत्यू झाला होता। त्यानंतर रविवारी मध्यरात्री कारने 2 सख्या भावंडांना उडवून गंभीर जखमी केले होते। या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन धोकादायक ठिकाणी दिशादर्शक फलक, वेगमर्यादा सूचना, रिफ्लेक्टर तसेच इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। मराठी यस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आळसूळ।